नालासोपाऱ्याच्या रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्ज कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। 24 तासांपासून सुरू असलेल्या या कारवाईमध्ये अंदाजे 7 किलो ड्रग्ज जप्त झाल्यात आणि बाजारभावानुसार ड्रग्जची किंमत सुमारे 14 कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे। रशीद कंपाऊंडमध्ये अनधिकृतरित्या कंपन्या सुरू आहेत आणि याच कंपनीच्या बाहेरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी। नालासोपारा येथील रशीद कंपाऊंडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्जच्या कंपनीवरती मुंबई पोलिसांनी छापा मारून या ठिकाणी कारवाई केलेली आहे। सध्या मी घटनास्थळावर उभा आहे, आपण पाहू शकता ही कंपनी आहे। या कंपनीमध्ये रात्रभरापासून पोलिसांनी ही कारवाई सुरू केलेली आहे। या कारवाईमध्ये आतापर्यंत 7 किलो MD ड्रग्ज या ठिकाणी सापडलेले असून आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा कारखाना जो या ठिकाणी सुरू होता, त्यामुळे या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून हा संपूर्ण जो कारखाना जो होता तो उद्ध्वस्त केलेला आहे। आणि नेमकं आता या ठिकाणी मुंबई पोलिसांची जी पथक आहे ती या ठिकाणी कारवाई करत आहे आणि या ठिकाणी शोध पण सुरू। यामध्ये अनेक जे रासायनिक पदार्थ जे आहेत ते मोठ्या प्रमाणात साठून आलेले आहेत आणि त्यावरती सुद्धा आता कारवाई सुरू आहे। नेमकं यामध्ये काय काय जे यामध्ये मुद्देमाल मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आखेच्या अंतरावरती या ठिकाणी 200 मीटरवरती या ठिकाणी पेल्लार पोलीस स्टेशन आहे। मात्र या पोलिसांना कशी या कारखान्याची माहिती नसते असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे। मात्र नेमकं आता या कारवाईनंतर नेमकं काय काय यामधून उघड येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विपुल पाटील, पुढारी न्यूज, विरार।